नमस्कार मंडळी. निवडक उद्यमीच्या या आठवड्याच्या पॉडकास्टमध्ये सगळ्यांचे स्वागत. विषय असा की मार्च एंडिंग आहे. सगळ्यांच्या व्यावसायिकांकडे आणि सीए मंडळींचा आपापसात संवाद असेल. इयर एंड ऍडजस्टमेंट्स आणि वगैरे वगैरे. आणि आपण मागच्या वर्षी ह्या गोष्टी केल्या होत्या. केपीआय वगैरे आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला मांडलं होतं. आणि हे एक सातत्याने निवडक मध्ये आपण करत आलेलो आहे की अ, कुठल्या मेट्रिक्सने आपला व्यवसाय कसा ट्रॅक करायचा. मेजरेबल, प्रेडिक्टेबल, रिपीटेबल. मग त्याच्यातून आपल्याला स्ट्रॅटेजी मांडता येते. आपला न्यू इयरचा फोकस ठरवता येतो वगैरे वगैरे. तर हे सतत तसं रेग्युलर इंटरव्हल मध्ये चालू होतं आणि आता आहे तर परत एकदा उजळणी म्हणून त्या विषयावरती आमच्याच परीने आम्ही काय करतो आहोत आपापल्या एंडला ते जरा आज बोलायचं होतं इथे. बाकी निवडक बद्दल थोडक्यात निवडक उद्यमी हा उद्यमी मंडळींचा समूह आहे. तुम्ही व्यवसायासाठी किंवा इतरही वैयक्तिक आयुष्यात काहीतरी धडपड करताय तर तुम्ही इथे कनेक्ट होऊ शकता. आम्ही 2000 आता 5 वर्ष झाली निवडक उद्यमीला. तुमच्या आजूबाजूला जर समविचारी मंडळी हवे असतील आणि त्याच्याने काही आपल्या आचरणात वगैरे फरक पडणार असेल तर अशा अर्थाने निवडक उद्यमी हा तुमच्यासाठी एक समर्पक निवडक मंडळींचा जे व्यवसाय आणि एकंदरच आयुष्यातले येणारे अनुभव या संदर्भाने एकमेकांना जोडले गेलेत आणि एकमेकांच्या अनुभवातून शिकतायत असं हे थोडंसं स्वरूप आहे. 3540 रुपये अशी ह्याची वार्षिक फी घेतो आपण. आणि बाकी निवडकचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत. ते तुम्ही बद्दल माहिती मिळेल मला शमिका सरांना विचारू शकता. स्वरूप हेच आहे की प्रत्येक जणाचा स्वतःच्या व्यवसायातला अनुभव वेगवेगळा आहे आणि ते शेअर केल्याने क्रॉस कनेक्शन आपल्याला आपला व्यवसाय अजून चांगल्या प्रकारे येऊन बघतो. तर तो जो एलिमेंट आहे तो ओपन ठेवायचा असेल तर तुम्ही आमच्या संपर्कात येऊ शकता. अं, आजचा विषय मगाशी म्हटल्यासारखं तर सर पहिला प्रश्न जरा असंच आपण ते केपीआय वगैरे मागच्या वर्षी घेतलं होतं. तर बरोबर. ह्या वर्षी तुम्ही समजा तुमच्या व्यवसायात उदाहरणादाखल जर समजावू शकलात की तुम्ही आता काय ट्रॅक करताय कसा त्याच्यातून तुम्हाला चॅनलिंग जे आपण म्हणतो की हे योग्य वाटतंय हे अयोग्य वाटतंय हे ग्राहकांना आवडतंय अशा अर्थाने काय मेट्रिक्स ट्रॅक करताय सर तुम्ही? हा, म्हणजे ऍक्च्युली आपण यावर्षीच रादर जानेवारीमध्ये आपल्याकडे एक एक्सपर्ट आपण बोलवलं होते, जी फिजिकल मीटिंग आपण यावर्षीपासून असा एक नवीन प्रयोग करून पाहतोय निवडक उद्यमीला. निवडक उद्यमी हा तुम्हाला म्हटलं तसं एक स्वतःची अस्वस्थता आपण उघडपणे लोकांबरोबर शेअर करून त्याच्यातून शिकू पाहणाऱ्या थोड्याशा साहसी उद्यमींचा समूह म्हणता येईल, ज्याला आपली वल्नरेबिलिटी आपण ओपन करतोय. आपल्याकडे काय नाही चाललेलं नीट लोकांसमोर मांडून आपण जास्ती उदाहरणाने स्पष्ट करतो, थिंकिंग इन पब्लिक. असं म्हणूया. हा, तर इंग्लिश शब्द त्याला छान सापडला त्याला, थिंकिंग पब्लिक. मी म्हणतो आपली दुखणी चव्हाट्यावर मांडू शकणे, असा एक साधा शब्द आहे. चव्हाटा म्हटलं की वाईट त्याला एक, हे आहे, पण तसं नाहीये. लोकांसमोर आपलं व्यावसायिक जीवन उघडपणे मांडणे आणि त्यातले आलेले जे काही अनुभव आहेत ते उघडपणे आपण शिकणे त्यातनं, हा त्यातला उद्देश आहे. तर याच उद्देशातनं असा विचार केला होता की अ, काही काही इंग्रजीमध्ये खूपच प्रचलित असलेल्या ज्या गोष्टी आहेत, जशा मोठ्या इंडस्ट्री, मी आमचे एक मित्र आहेत श्रीरंग गोखले म्हणून, मोठे आहेत गोखले सर वयाने. तर त्यांच्या तोंडात कायम बॅलन्स स्कोर कार्ड हा शब्द यायचा. सगळ्यांना माहिती बॅलन्स स्कोर कार्ड, तर लोकांना बरंच माहिती असतो हा, की तुमचा लेखाजोखा गेल्या वर्षीचा हं, घेणे आणि त्याच्यावरनं काय चाललंय हे करणं वगैरे असं. तर हे एक छोट्या तुमच्या माझ्यासारख्या छोट्याशा छोट्या उद्योगाला हे करता येईल का लागू, असा विचार चालला होता. तेव्हा आम्ही ही गोष्ट उद्धृत केली होती आणि सरांनी प्रत्यक्ष येऊन आम्हाला पुण्यात आमच्या मीटिंगला सल्ला दिला होता. आणि तेव्हा आम्ही ठरवलं पण होतं की एव्हरी 3 मंथ्स आपण एक मीटिंग घेऊया आणि या मीटिंगमध्ये एकमेकांना भेटायचं आणि आपण धांडोळा घ्यायचं की माझं काय कुठपर्यंत चाललंय. आणि काही आम्ही यावेळी ठरवलंय, परत 19 एप्रिलला आमची एक मीटिंग आहे व्यक्तिगत.
त्याच्यापासून ही सुरुवात करणार आहे की प्रत्येक वेळी माझं काय चाललंय आणि मी कुठे चाललोय किंवा चालले हे मला सांगता येणं. पण हे झालं बोलत चालली, आणि प्रत्यक्ष मोजायचं कसं मी काय करतोय आणि काय नाही. तर याच्याकरता दोन कन्सेप्ट मांडले होते, KRA आणि KPI. KRA म्हणजे की रिझल्ट एरिया, म्हणजे आपण असं म्हणूया की मला नक्की कुठं बदल घडवून आणायचा आहे हे ठरवणं. आणि KPI म्हणजे जो बदल घडून आलेला आहे किंवा येणार आहे तो नक्की मोजायची घटक काय, म्हणजे युनिट्स आपण मेट्रिक्स म्हणूया. की परफॉर्मन्स इंडिकेटर्स म्हणजे माझा नक्की बदल घडतोय हे मला दाखवणारे निर्देशांक, असं आपण त्याला एक छोटंसं मराठीत म्हणू शकतो त्याला थोडंसं. तर हे करता येणं मोठ्या कंपन्यांसाठी नाही, आपल्या स्वतःसाठी करता येईल काय, तर हे नक्कीच करता येतं आणि त्याचा खूप चांगला उपयोग होतो. हे आता मला स्वतःला निशांत म्हणलं की लोका शिकवी ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण असं नको व्हायला. मग आम्ही इन पर्टिक्युलर ठरवून बुकिशच्या बाहेर पडलोय. बुक्स पाहिजेतच, बुक्स पुस्तकं आहेत त्यातनं ज्ञान येत आहे. पण नुसतंच बुकिश नको राहायला, म्हणजे शिकवायला पॉडकास्ट करायचे म्हणून काहीतरी शिकायचं आणि यायचं आणि मग त्याचं तयार करायचं असं न करता प्रत्यक्ष आमचा नेहमी हा विषय चालतो, काय याचा विषय. मग कधी कधी त्याच्यावर डोकं खाजवतो आम्ही ना की काय घेऊया, पण नेहमी हा विचार केला जातो की हा समोर पडलेल्या प्रश्नाला अनुसरून आहे का विषय. तर आजचा विषय मी त्याला बोलणार होतोच तसं निशांतला की आता असं ऍक्च्युली मार्च एंड आलं आणि आपल्या इकडे भारतात अजून तरी आपण 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपण फायनान्शियल इयर करतो, म्हणजे साधारण नाही म्हणत मी, करतो. तर नुकतंच निर्मला सीतारामन आपली जे आहेत अर्थमंत्री त्यांनी सांगितलंच होतं की नजीकच्या काळात हा कन्सेप्ट निघून जाणार आहे की हा फायनान्शियल इयर हे पर्टिक्युलर आहे असं. तर म्हणजे नक्की काय होईल तर बघूया काय पुढे येईल ते. परंतु आता सध्या तरी आपण धरूया की 1 एप्रिल पासून नवीन वर्ष सुरू होईल, 25-26. आणि त्याच्यात मी काय बदल केले. तर मी असं बदल करत आलेलो आहे की ऍक्च्युली निवडक उद्यमी सुरू झाल्यापासून आणि निशांत आणि आम्ही बाकी सगळे भेटत झाल्यापासून माझ्या मनात सुरुवात झाली की हे नक्की यश म्हणजे आपण कसं मोजायचं. तर शेवटी साधारण इंडिकेटर बहुतेक सगळ्या बिझनेसेसचा ना पहिला जो आहे तो सेल वाढणे हाच योग्य इंडिकेटर आहे. सो अगदी 99.99% बिझनेसेसचा. आणि ज्यांचे सेल अगदी एस्टॅब्लिश झाले त्यांच्याकरता प्रॉफिट वाढवणं हा सेकंड अगदी असू हम्म, शकतो. पण हम्म, साधारण असं धरूया की प्रत्येक माणूस 1 वर्षापेक्षा जास्ती जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा त्याला कळलेलं आहे की मी काय विकायचं आणि किती विकायचं आणि त्यात हम्म, साधारण मार्जिन किती आहे. हम्म, तर पहिल्या गोष्टी म्हणजे मी माझ्यामध्ये असा बदल केला की मी नक्की काय मोजायचं ठरवलं. हम्म, की काय मोजायचं बाबा, तर सेल मोजायचं ठीक आहे. हं. मग सेल म्हणजे मग मी काय काय विकतो हे मी ठरवलेलं आहे. तर माझ्याकडे ना स्वतःच बोलायचं झालं तर माझ्याकडे मी थोडी माझी गेल्या 2 वर्षात जी माझी म्हणजे विक्री करायची जी साधन आहे म्हणजे वस्तू आहेत त्या मी कमी केल्या थोड्याशा. पहिले खूप ओके. करायचो, खूप विकायचो, तर ते मी कमी करून टाकले. म्हणजे मेनू कार्ड खूप स्लिक केला असं म्हणूया आपण थोडंसं. तर मला आठवतंय मी नाशिकला एकदा मागे खूप पूर्वी म्हणजे मला वाटतं 91-92 सालीवर गेलो होतो. तेव्हा ते एक एस टी स्टँड समोर एक हॉटेल होतं, तिथे हॉटेल तंदूर नावाचं एक हॉटेल होतं. तेव्हा हॉटेल हा प्रकार एवढा प्रचंड प्रमाणात नव्हता. तर त्या माणसाकडे तंदुरीचे पदार्थ मिळायचे. त्याची एक छोटीशी पाटी होती, लहान पोलं करतात ना तशी पाटी होती. पाटीवरती फक्त 3च पदार्थ लिहिले होते आणि त्याकडे 3च पदार्थ मिळायचे. आणि तरी त्याचं खूप चांगलं चालायचं आणि तो खूप सॉर्टेड राहायचा माणूस. तर हे मी पाहिलं होतं. तर मला तेव्हापासून आणि अजूनही मला जाणवतं की जितकं आपण स्लिक विचार करू तितकं सोपा पडतो. त्यामुळे मी ठरवलं की स्लिक करायची लाईन आणि मी अनेक पदार्थ माझ्या याच्यातले सेल्सच्या बास्केटमधले कमी केले भरपूर. त्यांनी इफेक्ट झाला का, झालाच इफेक्ट, की टोटल टर्नओव्हर कमी झाला. कारण एक विक्रीचं पण सुरुवाती करता असतो तो कमी झाला तर. त्यामुळे माझ्याकडे सध्या मी आता माझ्या बास्केटमध्ये 3 पदार्थ विकतो मी. मी एक विकतो, मेंटरिंग मी करतो ते विकतो मी, विक्री करतो. दुसरं मी विकतो म्हणजे प्रॉडक्ट म्हटलं तर CRM मी विकतो, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर. आणि तिसरं माझ्या वॉटरची जी बिझनेस, मिनरल वॉटरचा बिझनेस जो आहे त्याच्याकरता सुरुवातीला लोकांना जे लागतं माहिती व्हायला तुझा ट्रेनिंग कोर्स आहे माझा, अशा 3 गोष्टी विकतो. त्या ट्रेनिंग कोर्समधून सेकंड याला अपसेल यावं अशी माझी इच्छा आहे. ते अजून धडपडत आहे मॉडेल स्पष्ट सांगायचं तर. तर CRMची मी लीड्स कुठनं गोळा करतो तर मी नेटवर्किंग करतो, त्यातनं लोकांशी बोलून प्रथम लेवलला मी अजिबात पुश करत नाही असं ठरवलेलं आहे. पुश न करता विकायचं आणि त्याला वेळ लागला तरी चालेल असं ठरवलेलं आहे.
आणि तिसरं मी तुम्हाला म्हटलं ते मेंटरिंगचं पण नेटवर्किंग म्हणत होतं. आणि इवन माझ्या पाण्याच्या बिझनेस म्हणून सेकंड लेवलला मेंटरिंग घ्यावं अशी माझी योजना आहे. म्हणजे मी जे काय सेल आहे तो सेल येण्याकरता काय करतो हे मी गोष्टी सांगितलं. त्या काय गोष्टी करतो मध्ये साधारण मी काय प्रत्यक्ष करतो हे बघायला पाहिजे, आणि त्याचा मी लेखाजोखा काढला की खर्च किती होतो प्रत्येक गोष्टीवर. तर साधारणपणे काय करतो हे जर बघितलं तर मी कंटेंट निर्मिती सारखी करतो. हे मला सतत करायचं काम आहे. म्हणजे जर तुम्ही बरोबर. बिझनेस मॉडेल कॅनव्हास जे अँथनी सर आपले म्हणतात ते जर टूल वापरलं तर त्याच्यात की ऍक्टिव्हिटीज नावाचं दिलंय प्रकार. ती ऍक्टिव्हिटी म्हणजे अजिबात आपण ज्या टाळूच शकत नाही आपल्या व्यवसायातले भाग, किंवा आपल्या सतत ऑन लागतात अशा गोष्टी. उदाहरणार्थ अमेझॉनला जर विकायचं असेल तर त्यांची साईट कायम 24/7 अप लागेल. त्याच्याकरता जे करावं लागेल ते करतात सगळं. अव्याहत इलेक्ट्रिसिटी राहणे वगैरे वगैरे काय असेल ते. तर त्या माझ्या की ऍक्टिव्हिटीजमध्ये माझं जे कंटेंट क्रिएशन वेगवेगळ्या प्रकारचं, हे वॉटर बिझनेससाठी कंटेंट क्रिएशन म्हणजे प्रत्यक्ष मी काही ऑनलाईन रिसर्च करणे, त्याच्यावरून काही गोष्टी आणणे माझ्याकडे, आणि त्याच्यावरती माझं कन्क्लुजन्स काढणे, हे मी एक काम करतो. तसं ऑफलाईन पण मी बराच प्रवास करतो. आताच मी गेलो होतो रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये, नवीन काय चाललंय त्यातलं जे काय अनुभव जे संपादन आहे ते अनुभव संपादन हे पण माझं एक महत्वाचं कार्य आहे, न टाळता येण्यासारखं. आणि ऑनलाईन जर बघितलं तर आपण हे आहे, आणि त्याच्यात मग क्युरेशन करून थोडंसं रेग्युलर मांडणे वगैरे हा एक भाग. आणि दुसरा याला जोडून मी करतो ते नेटवर्किंग. म्हणजे सॅटर्डे क्लब हे मी त्याच्याकरता प्लॅटफॉर्म वापरतो माझ्यासाठी. मी सॅटर्डे क्लब का वापरलं, एक तर त्याच्यात कमी मिटिंग असतात, खूप नसतात. जितक्या BNI या प्लॅटफॉर्मवरती जे आठवड्याला मीटिंग असते, तर त्या प्रत्येक आठवड्याला ते रेफरल वगैरे ते करण्यापेक्षा मी असं निवडलं की मला त्याच्या महिन्यात 2च मीटिंग सॅटर्डे क्लबच्या असतात. आणि मी वारंवार रेफरन्स मागत नाही तिकडे, वारंवारच मला मिळत नाहीत. मला स्टडी करायला मात्र खूप केसेस मिळतात, आणि हम्म. त्याच्यातनं मला खूप शिकता येतं. आणि याच्या जोडीला मी अजून एक की ऍक्टिव्हिटी करत राहतो, ती म्हणजे मी वाचन खूप करतो. म्हणजे अं, प्रत्यक्ष पुस्तक मी विविध विषयाची वाचतो. म्हणजे सारखं मला विचारतं की फक्त मोटिवेशन, असं काय नसतं मोटिवेशनचं नुसतं. तर लिडरशिपची वाचतो, मोटिवेशन वाचतो, अवांतर वाचतो, मेंदूविषयी संशोधन असेल वाचतो, वेगवेगळं वाचतो. फक्त थोडंसं फिक्शन माझं अगदी कमी झालंय आता वाचणं. पण ते सुद्धा मी वाचतो, असं नाही काय. खूपच वेगवेगळ्या गोष्टी शिकायला आपल्याला मिळतात त्यातनं. आपलं ही जी कोर जी स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, ही अधिक विकसित होत जातात, आणि आपला विषय चांगला मांडता येतो. तर हे मी करायचं ठरवलं. हे त्याचा मी याचा पण की एरिया जो आहे ना, की आपला जो म्हणणार KR आहे, की रिझल्ट एरिया, तो की रिझल्ट एरिया करता की ऍक्टिव्हिटी एरिया पण ठरवायला पाहिजे मला वाटतं. KR आहे जसं KA ठरवायला पाहिजे. कुठे काम करायचं कुठे करायचं नाही हे पण महत्वाची गोष्ट आहे. ते म्हणतात ना आर्ट ऑफ डिलिशन. तर त्या आर्ट ऑफ डिलिशन पण आपल्याला नीट माहिती असायला पाहिजे की काय करायचं नाहीये मला, हे मला किती क्लिअर होत जाईल. कारण हा सगळा झडीचाच भाग आहे. जसं आपण सध्या बघतो की निसर्गाचे सीझन असतात ना, सदाहरित असं क्वचित आहे जगात. पण बहुतेक सगळं पानगळीची जंगल असतात. पानगळ झाली की नवीन येतं काय जे आहे ते. तर ही आवश्यक गोष्ट आहे. आपल्या प्रत्येक वेळी कळत केलं पाहिजे, आणि आपण अत्तदीपोभव म्हणजे सतत आपल्या होणाऱ्या गोष्टीला आपण मार्क करायला पाहिजे, आणि पुढे पुढे जात जायला पाहिजे. तर यातनं कळत जातं की सेल वाढतोय का. तर निशांत, मला एक गोष्ट तुला नक्की सांगायला आवडेल की या 3 गोष्टीचा विचार केला ना, तर माझं जे गेल्या वर्षी मला जे पैसे मिळाले, मी असं मार्क करतो किती पैसे मिळतात काय होतं. तर त्यातनं मला जाणवलं होतं की मला इक्वल पैसे माझ्या वॉटर ट्रेनिंग म्हणून मिळतात, इक्वल पैसे मेंटरिंग म्हणून मिळतात. आणि CRM माझं तिसरं आहे ना, त्यात मला गेल्या वर्षभरात एकही क्लायंट अजून जॉईन झालेला नाहीये. सो तुला मागे मी बोललो पण होतो, मी आणि निशांत साधारण प्रत्येक क्वार्टरच्या एंडला चर्चा करत असतो की या क्वार्टरच्या एंडला असं झालं तर काय करावं पुढच्या क्वार्टरला. दर क्वार्टरला मस्त रिझल्ट. मी त्याला म्हटलं होतं की हे मला खूप फ्रस्ट्रेशन येते की होतच नाही, मग हे करूच या नको का, असं वगैरे मग डोक्यात चाललं होतं. पण तरी सुद्धा आपण जे बोलतो काय वेगवेगळ्या वेळी युट्यूब बघतो, इन्व्हेस्टमेंट बद्दल तू मला सांगतो बऱ्याच वेळेला की लगेरो स्ट्रॅटेजी ही परफेक्ट असते, जास्ती स्टे इन्व्हेस्टेड. आणि अनेक वर्षाकरता कंपाऊंडिंग होत जातं त्याचं. तर फक्त पैशाचं होत नाही, तर अनेक गोष्टींचं होतं. हे मला माझ्या अनुभवातून माहिती आहे की किती गोष्टी मी कंपाऊंडिंग न टिकल्यामुळे घालवल्यात. कदाचित अनेक लोक मी त्यांच्यापेक्षा सो कॉल्ड जास्ती बुद्धिमान असेल, किंवा मी जास्ती ज्ञान संकलन केलं असेल, त्यांनी त्या मला करताना दिसत नाही आपण, तरी सुद्धा ते लोक जास्त उजवे ठरलेत.
आर्थिक हम्म, संपदेबाबतीत. कारण त्यांनी एकच गोष्ट व्यवस्थितपणे लावून धरलेली आहे, हे खूप मोठा गुण आहे. हम्म, तर हे मी थोडंसं फॉलो करायचं ठरवलंय. आणि दुसरं, काही काही पिकं असतात ना, ती आत्ता येत नाहीत, थोडी वेळानेच येत. हम्म, हम्म, तर हे मला सीआरएनच्या बाबतीत कळलेलं आहे, त्यामुळे मी असं ठरवलं की यावर्षी थोडेसे इतर गोष्टी कमी करणार. म्हणजे मेंटरिंग जरी आहे तरी सुद्धा त्याच्यात माझा फिजिकल वेळ जातो. मला दुसरा क्लायंट घेतला की तितकाच वेळ जातो, 1:1 लिव्हरेज. पण बरोबर. सीआरएनच्या बाबतीत मात्र तसं नाही, आणि मोठं सुद्धा हम्म, काम मिळू शकतो. तर हम्म, मी तिकडे थोडे जास्ती लक्ष द्यायचं ठरवलंय, आणि त्याच्यात मेजरमेंट्स करायला लावलं. तर तुला मी थोडंसं सांगेन की कंपाऊंडिंग जे सायकोलॉजी ऑफ मनी जे पुस्तक तुम्हाला दिलं होतंस, ते मी दिलेलं पुस्तक 3 वर्षापूर्वी दिलंस मला, 2 वर्षापूर्वी. पण ते आत्ता योग आला आणि ते वाचतो पण आहे, छान आहे पुस्तक ते. हम्म, तर हम्म, त्याच्यामुळे त्यांनी ह्याचं उदाहरण दिलं, बिल गेट्स नाही, कोण तो, वॉरन बुफे. वॉरन बुफेचं उदाहरण दिलं, तो आणि इतर गुंतवणूकदाराचे फरक एवढाच आहे म्हणतो, की त्याने वयाच्या 10व्या वर्षी सुरू केलं. हम्म, एवढाच महत्वाचा फरक आहे. कदाचित त्याच्यापेक्षा जास्ती अ, हम्म, दर वर्षाला रिटर्न देणाऱ्या माणसाचं उदाहरण दिलं, त्याने सिम्पसन म्हणून एका माणसाचं उदाहरण दिलं. तो हम्म, 66% रिटर्न काढतो दरवर्षी. आणि हम्म, काही काही वेळी त्याने 33% स्टेडी रिटर्न आहे दर वर्षाला. हम्म, 37%. सगळ्यात जास्तीत जास्त त्याचा रेकॉर्ड आहे म्हणतात. पण तरीही त्याची एकूण संपत्ती वॉरन बुफेच्या इतकी नाही. त्याचं कारण एक आणि एकमेव एकच, की सिम्पसनने वयाच्या 40व्या वर्षी सुरू केलं, का 42व्या वर्षी, का 52व्या वर्षी, आणि वॉरन बफेने वयाच्या 10व्या वर्षी सुरू केलं. तर ह्या क्वालिटीबद्दल थोडंसं तू थोडंसं बोलावं त्याच्याबद्दल माझी इच्छा. आता तुम्ही कंपाऊंडिंग बद्दल बोललात. एकतर कंपाऊंडिंग म्हटलं की आता बऱ्यापैकी प्रचलित लोक पैशामध्ये लॉंग टर्म मध्ये कंपाऊंड होतं असंच, पण तो एक पैसा एक एकक आहे, एक युनिट आहे कंपाऊंडिंगचं तत्व समजण्यासाठी. पण तसं आपण आपल्या चांगल्या सवयी कंपाऊंड होतात, त्यामुळे आपली हेल्थ चांगली राहू शकते. आपल्या चांगल्या सवयी आणि रिलेशनशिपही कंपाऊंड होतात. अशा बरंच आहे कंपाऊंड तसं जगण्याच्या सगळ्या ह्याला लागू पडणारं तत्व आहे. आता अ, पैशा म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनीचा जो प्रकार आहे तो असा आहे की टिपिकली आता इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह म्हटलं तर की इन्व्हेस्टमेंट मध्ये सर्वायवल इज नथिंग बट विनिंग. आणि तो पॅसिवच जीन आहे. म्हणजे सतत त्याच्याकडे पाहत राहिल्यामुळे आपल्याला मोर नुसतं ऑफन दॅन सर्वायवल नॉट. इज विनिंग थोडंसं एक्सप्लेन करून सांग. हो हो सांगतो ना. तर सतत त्याच्याकडे माझी इन्व्हेस्टमेंट किती ग्रो होते आहे ह्याच्याकडे पाहत राहिलं. किंवा आता आता गेले समजा 5-6 महिने मार्केट पडत आहे, मग का चाललंय, मग ते मध्ये ICICI प्रुडेन्शियलचा तो दिवाकरन ते काहीतरी बोलले, त्याच्यावरून अजून काहीतरी झालं. हे हे जे काय आहे ना त्याच्याबद्दल म्हणजे आणि ही शक्यता आहे कारण कोरोना नंतर मार्केटमध्ये आलेल्या सगळ्यांनी पैसे बघितलेत आणि ते अशा अर्थाने बघितलेत कारण सॅलरी येत होती. पण पुढे जॉब टिकणार की नाही असं होतं. त्यामुळे आपण म्हणजे संदर्भ म्हणून सांगतोय, मी त्याला हायजॅक मोमेंट आपण तेव्हा बघितलं. म्हणजे माणसं एकदम जुगार जसं खेळतात तसं वागली, की असंही मी मरणार आहे त्यापेक्षा मी आहे ते सगळं जुगारात आपण 3 एक्के आले तसं मानून मी लावून टाकतो. म्हणजे या तो रोडपती या तो करोडपती असं. तर हे एक्स्ट्रीम इन्सिक्युरिटीच्या वेळी असं माणसं वागतात. तो भाग वेगळा. पण जी कोरोना नंतर मंडळी जी आली त्यांनी पुढच्या 2-3 वर्षात मार्केट वर गेलेलं बघितलं, त्यांचा पोर्टफोलिओ सायझेबल झाला. आणि आत्ता गेले 6 महिन्यात जे चाललंय त्याच्यात बरेच जण त्यावेळी एंटर झालेले लोक आता ऍब्सोल्यूट पॅनिक मोड मध्ये आहे. आणि तुम्ही जर गेले 10 दिवसातले 7-8 ट्रेडिंग सेशन मार्केट प्लस झालेलं आहे. 72,000 पर्यंत गेलेलं ते 76,000. हे उदाहरणात एक दाखल सांगतोय. कंपाऊंडिंग हा विषयच असा आहे ना की तुम्ही जर ते सातत्याने करत राहिलात तर कोरोना काय किंवा 2022 ला सुरू झालेलं जे अजूनही ऑफिशियली कॉल्ड ऑफ नसलेले रशिया युक्रेन काय, इस्रायल हमास काय, ट्रम्प निवडून येणं काय, आणि अजून काय ते आता टॅरिफमुळे तो काहीतरी तिकडे वेड्यासारखं करेल आणि इकडे आपल्याकडे लोकांचे धाबे देणार. म्हणजे क्वार्टरली रिझल्ट पुअर आले आहेत वगैरे वगैरे असं. पण हे सगळं पण एका बिगर स्कीम ऑफ थिंग मध्ये हे सायक्लिकल आहे. आणि दिस शॅल पास बाय असं जे म्हणतात की हेही मागे पडणार. हे एक कंपाऊंडिंगला अनुसरूनच जे आहे त्या हिशोबाने जर तुम्ही टिकून राहिला तिकडे
म्हणजे मार्केट पडलंय म्हणून तुमचा पोर्टफोलिओ कमी झाला म्हणून आहे ते पैसे पण वाचवूया, कारण अजून किती खाली जाणार आहे. हा जो एक सर्रास होणारा गल्लत आहे, आणि ती पण थोडस इनॲडिक्वेट नॉलेज किंवा अभ्यासच न केलेला किंवा चार पानही वाचलेली नसल्यामुळेच जे येणार आहे ना, ते आपला घात करतंय. ते टिकून राहिल्यामुळे ना इव्हेंच्युअली हे जे सगळे काय म्हणू शकतो कॅज्युअलिटीचे जे इन्सिडेंट होतात ना, कोरोना वगैरे, तुम्ही खरं बघाल तर जर तुमचा लॉंग टर्म व्ह्यू असेल ना, तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमचे खरे पैसे बनले. कारण तेव्हा मार्केट डिस्ट्रेस्ड होतं, आणि लेट्स से तुम्ही इक्विटी परसे असं मी नाही म्हणत, पण तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट करताय तर तुम्ही त्यामुळे ते जे टँक झाले होते शॉर्ट टर्म किंवा असं पिरियडिकली, तेव्हा जे तुमचं खालच्या लेवलला युनिट्स बाय झाले ते तुम्हाला ऍक्च्युअली व्हॅल्युएशन देतात. आणि मग एक म्हटलं तसं एक मार्केट खाली जायला नाही वर जायला जन्माला आलेलं आहे असं जर एक मानलं, तर तुम्हाला जितका लांब तुम्ही खेळ खेळणार आता, 30 वर्ष 40 वर्ष, तितकं तुम्ही ऍक्टिव्हली आणि मायक्रो मॅनेज करून पण पैसे बनवणार नाही, तेवढे तुम्ही ते पॅसिव्हली बनवणार आहात. फक्त तुम्हाला तो पॅसिव्ह जीन डेव्हलप करायचा आहे की तिकडे बघायचं नाही. कारण हे सगळे आता तर मला जग एवढं सर असं व्होलटाईल असं म्हणता येईल झालेलं आहे की दररोज काहीतरी घडतंय. दररोज काहीतरी घडतंय कुठे ना कुठे जगात, आणि त्याचा सगळ्याशी संबंध काय ना काय होऊन स्टॉक मार्केटकडे येतो त्याचा संबंध. आता आपण काय आपली अर्थव्यवस्था किंवा कोणी एकमेकांपासून वेगळं राहू शकत. तर मग हा जो खेळ आहे सर्वायवल इज विनिंग, की तुम्ही 30 40 वर्ष खेळलात तर मग तुम्ही स्वतःला वॉरन बफे वगैरे कसे मोठे झाले असेल का. कारण वयाच्या 11 वर्षी ते तर स्वतः 9 वर्षात सुरू केलं असं म्हणतात, पण 11 वर्षी ऍक्च्युली इन्व्हेस्टिंग वगैरे झालं. जी काय वेल्थ आता जी क्रिएट झाली, आता त्यांचं वर्ष 91 वर्षाचे होते, की शेवटच्या 30 वर्षातले S&P 500 1976 ते 1984 फ्लॅट होता. फ्लॅट. आणि त्याच्यानंतर जे काय वाढलेलं आहे ते वाढलेलं. त्यामुळे जे काय कंपाऊंडिंग आलंय ते त्याच्या इन्व्हेस्टिंग करिअरच्या 60 वर्षानंतर आलेलं आहे. आणि मग ते ह्युमंगसली कंपाऊंड झालेलं आहे की ज्याचा विचार नाही करता नाही. ही $150 बिलियन नेटवर्क त्याची आहे. पण म्हणजे जे काय मागे मी एक उदाहरण तुम्हाला शेअर केलं होतं सर, की ते एक संजय कथुरिया म्हणून आहेत, इन्फ्लुएन्सर म्हणता येईल, पण चांगलं बोलतात, सेन्सिबल बोलतात, काही त्याच्यात खोटं नाही तर नाही, आणि हे मी व्हेरीफाय केल्यानंतर सांगतोय कारण असे बरेच जण बोलणार आहेत. तर त्यांचा काहीतरी एक 5-6 कोटीचा पोर्टफोलिओ आहे, आणि ते माझ्यासारखे इक्विटी वगैरे काही नाही, फक्त एमएफ करतात. आणि तिथे त्यांनी एका रील मध्ये असं म्हटलंय की माझा पोर्टफोलिओ मी 7-8 लाख रुपये कमी जास्त होताना पाहिलं एका दिवसात. हा, मे बी मोर नॉट लेस. आणि मी म्हटलं हे 30 लाख रुपये ऍक्च्युली. 30 लाख रुपये, 30 लाख रुपये. आणि मी म्हटलं की हे खरं आहे का, आणि ऐकून माहिती होतं की 6 कोटीचा पोर्टफोलिओ आहे, आणि एक अंदाज म्हटलं की ह्याच्या नुसत्या सोशल मीडिया चॅनल थ्रू यायला म्हटलं 2 लाख 3 लाख रुपये येत असतील. तर मी हे असं कंपाऊंड कॅल्क्युलेटरवर टाकून कुठल्या फिगरला हे जे हा म्हणतोय हे व्हॅलिडेट होतं का म्हणून मी एकदा माझंच एक चेक करून पाहिलं की बाबा रे 6 कोटी रुपयाची त्याची समजा आजचा पोर्टफोलिओ आहे किंवा इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. म्हटलं लाखभर रुपयाची हा महिना SIP करत असेल, आणि म्हटलं हा वय वर्ष 40 42 45 45च आहे त्याचं. म्हटलं हा हुशार आहे आणि तो स्वतः म्हणतो की लॉंग टर्म, तर हा 30 वर्ष हा खेळ खेळेल. आणि हुशार आहे म्हटल्यानंतर ह्याला म्हटलं 20% रिटर्न मिळेल. आणि मग मी बघितलं तर ती फिगर कायच्या काय पटीत येत होती. म्हणजे म्हणजे ते 30 लाख नाही अजून काहीतरी जास्त पैसे बनत असतील किंवा कमी होत असतील दिवसाला, असं ते जाणवत होतं. मग मी ते रेड्यूस करत गेलो, खाली आलो. म्हणजे 6 कोटीच्या बदली 5 केले, 4 केले, 3 केले, 2 केले, 1 कोटी केलं. तर 1 कोटी, आणि मग इन्व्हेस्टेड अमाऊंट पण थोडी कमी करून मी बघितले की दर महिना तो 50,000 25,000च इन्व्हेस्ट करत असेल. तर ह्या फिगरला 1 कोटी इनिशियल इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे लमसम, आणि दर महिना 25-30 हजार रुपये SIP, आणि जर 20% रिटर्न बघितला तर 30 वर्षानंतर जवळपास 800 कोटी रुपये होते. 799.89 टू बी प्रिसाइज. आणि तेच बघा जर आपण पाहतो. 29 वर्ष जर केलं म्हणजे 1 वर्ष कमी थांबला तो, तर 643 कोटी रुपये. म्हणजे 1 वर्षाने जवळपास 156 कोटी रुपयाचा फरक पडतो जर 1 वर्ष जास्त तो थांबला बघायसाठी, मग म्हणजे विड्रॉ नाही केली.
मग म्हटलं 156 कोटी एक वर्षात, म्हणजे 156 कोटी भागिले 365 दिवस केलं तर दिवसा 42 लाख रुपये त्याचे प्लस मायनस होतं. आणि हे ह्या हयातीत शक्य आहे. तर हे लोकांना आता इथे मांडायचं कारण की ह्या कंपाऊंडिंगचा जो बेनिफिट आहे ना, जो तुमच्या तुम्हाला म्हणजे सर, आपण मान्य करूया की वयाच्या अजून 30 वर्षानंतर आपण ऍक्टिव्हली पण दिवसाला 42 लाख रुपये कमवत असू का? शक्यच ना. आन्सर आहे ना. तर म्हणजे मला हे असं म्हणायचं आहे की इन्व्हेस्टमेंट तुमच्या ऍक्टिव्ह इन्कमला मागे काढते. आणि प्लस काही करायचं नाही ना, तुम्हाला फक्त ऍज अर्ली एज पॉसिबल सुरू करायचं. म्हणजे बफेटचं तुम्ही उदाहरण म्हटलं की त्यांनी 11व्या वर्षी सुरू केलं होतं. तर आणि हे म्हणजे ह्याच्यामध्ये रिटर्न पर्सेंट आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. मार्केट कसं बिहेव करणार आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. इक्विटी इन्व्हेस्टिंग मध्ये सगळे तुम्ही गृहीतका मांडल्यानंतर पण 5%ची रिस्क असते, जे मी म्हणतो की जर मॅनेजमेंटचीच नियत फिरली तर ती माहिती ऍज अ रिटेल इन्व्हेस्टर म्हणून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत डॅमेज झालेलं असं आपल्याला पोझिशन स्क्वेअर अप करायला मिळत नाही. आणि मग मी असं जगाचा विचार केला की अमेरिकेत समजा 3-4% इन्फ्लेशन आहे, भारतात 7-8% आहे. अमेरिकेत S&P 500 जो एक त्यांचा सेन्सेक्स आहे, डाव आणि S&P 500, तिकडे 10-12% रिटर्न मिळतात. आपल्याकडे म्युच्युअल फंड ऍव्हरेज 15% देतात. सौरभ मुखर्जी PMS मध्ये नेट ऑफ फी 17-18% देतात. मी स्वतः माझा पोर्टफोलिओ 22%ने MF चा कंपाऊंड होताना बघितलं. तर म्हटलं 20%ने जर काही न करता, म्हणजे म्युच्युअल फंड मी जसं म्हणतो नो ब्रेनर प्रॉडक्ट आहे. मार्केट पडलं तर तुमच्या खालच्या लेवलला युनिट्स बाय होतात, ते परत वर आलं तर तुमचं ऍक्च्युअल व्हॅल्युएशन वाढतं. आणि तुम्ही जर फक्त तिकडे इन्व्हेस्टेड राहिला तर बाकी काहीच नाही, ते एक नॅचरली ऍव्हरेज आउट प्रोसेस आहे आणि म्हणून ते नो ब्रेनर प्रॉडक्ट. तर मग 20%ने पैसे कंपाऊंड होणार असतील तर अजून अजून खरडेगाशी करायला जायचंय काय? पण मग खरडेगाशी कुठे आहे? तर तो पॅसिव्ह जीन डेव्हलप करायला पाहिजे. कंपाऊंडिंगचं जर तत्व वर्कआउट व्हायचं असेल तर त्याला पाठीला पाठ लावून येणारं तत्व म्हणजे ती प्रोसेस इंटरप्ट नाही करायची. इंटरप्ट म्हणजे काय? माझा एक मित्र रेंटल राहतो, तो थोडे पैसे त्याच्या रेंटचे स्वतःच्या सेव्हिंग मधून भरतो आणि थोडे पैसे MF विड्रॉ करतो. मी म्हटलं तुझे सेव्हिंग मधून तू रेंटचे पैसे उरत नाहीयेत का? तर उरतो. मी म्हटलं मग युनिट कमी करून तुझं कंपाऊंडिंग कशाला कमी करून घेते? म्हटलं हा पाठीला पाठ लावून की त्याला हात लावायचा नसतो तर तू ते मॅजिक बघणार ना. कारण कंपाऊंडिंग म्हणजे काय? रिइन्व्हेस्टिंग आहे. तुला आलेला डिव्हिडंड म्हणा किंवा तुझे वाढलेले पैसे परत रिइन्व्हेस्ट करायचे. तर म्हटलं ते करत जाऊ नको. तर हे करण्यासाठीच जे आहे ना, ते म्हणून मगाशी म्हटलं की ते सर्वायवल इज विनिंग, की हे 30 वर्ष खेळ खेळण्या एवढी आपण ताकद ठेवली पाहिजे. मग त्याच्यात काहीतरी घराचं रिनोव्हेशन आलं, कोण वारलं आणि काहीतरी आलं तर त्याच्यासाठी ऍडव्हान्स मध्ये प्रिपरेशन करायचं. त्या हिशोबाने तुम्ही आपली जगण्याचं जे काय ते मेंटेन करा. उगाच काहीतरी हेवी स्पेंडिंगला जाऊ नका. आणि ते सगळं काटकसरीने जगून जर तुमचे मीन्स तुम्हाला ते अलाव करत नाही तुमचं उत्पन्न, तर हे काटकसरीने जगा 30 वर्ष आणि बघा, नाही म्हटलं तरी तुम्ही श्रीमंत होणार. म्हणजे मग मी सांगतो बऱ्याच जणांना की बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे आम्ही आता उशिरा आम्हाला समजलं, आता आमच्या हातात वेळ नाही. तसं वाटून उपयोग नाही. कारण मला 27व्या वर्षी समजल्यानंतर पण मला तेव्हा वाटायचं की अरे मला उशीर झाला. पण ते कोणी मेंटर नव्हतं फायनान्स पर्से असं शिकवायला, मी परत झडत शिकलो ते. पण तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता ना. जोपर्यंत नाही समजत आहे तोपर्यंत चूक म्हणू शकतो, समजल्यानंतर न करणं हा गुन्हा आहे. तर तिकडे तुम्ही हार्ड स्टॉप घेऊ शकता. तर मग सर्व्हाइव्ह झालं ना की ते ऑटोमॅटिकली बनणार आहे. आणि ठीक. हे म्हणजे सगळं मला तेच म्हणायचं होतं हा 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 की हा थोडा आता निशांकडे हा सब्जेक्ट दिला ना की थोडा हम्म, त्याचा गुंतवणुकीकडे जास्ती तो जातो. हम्म, परंतु मी हे स्वतः विकसित करून घेतलेलं आहे बरं का. हम्म, की आपल्या कधी कधी ना असं वाटतं की आता हा मेन सब्जेक्ट वेगळा चाललाय, बाजूला चाललाय, असं नाही आहे ते. हा. हम्म. तर आपण या गोष्टींमधनं खूप शिकत असतो. म्हणजे या गोष्टीतनं पण हा पॅसिव्ह जीन डेव्हलप होतो बरं का. म्हणजे पॅसिव्ह जीन म्हणजे काय माहितीये का? आपण काहीही न करणं. मला एक लहानपणाचं खूप गोष्ट आठवते. तेव्हा ना सद्दाम हुसेनचं चाललं होतं ना प्रकरण तेव्हा. तर तो सद्दाम हुसेन तसा चिथावणीखोर होता थोडासा. आणि तो काय करायचा, इकडे अमेरिकेला उचकवायचं असेल ना तर तो इस्रायलवरती बॉम्ब टाकायचा. म्हणजे मिसाईल सोडायचा. तर इस्रायलला कुमकुमी आहे ना युद्धाची. इस्रायल कुमकुमी असलेलं राष्ट्र आहे. आणि तर त्यांचा जो
राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा बुश होता इकडे अमेरिकेत. तर ह्या स्कड नावाचा मिसाईल सोडायचा. स्कड. तर त्याने ते सोडलं की भयंकर कुंकून यायची. पण बुशनी सांगितलं होतं की तू इस्रायलने मिसाईल सोडायचं नाही. ओके. इस्रायलने जर मिसाईल सोडलं तर अख्खा अरब राष्ट्र आहेत ही पूर्णपणे विरुद्ध होतील. आणि ते हम्म, सद्दाम हुसेनला माहिती होतं, हुशार होता तो, असं काही येडा हम्म, नव्हता. हम्म, तर अमेरिका सांगायची तुम्ही गप्प सोडायचं नाही, ते पेट्रियट नावचं मिसाईल आम्ही सोडू, हम्म. तुम्ही सोडायचं नाही. ओके. तर मला ते असं जाणवलं, पेपरात रोज यायचं की असं कधीदा सोडचं असं त्यांना व्हायचं, पण ते तरी अजिबात ते करून द्यायचे नाही. तर ते जे डेव्हलप करणं आहे ना, ही गोष्ट की किती वाटलं तरी कृती करायची नाही. हा, ते एक शिवराम कारंतांचं पुस्तक आहे, तन मनाच्या भोवऱ्यात नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे, 150 पानाचं. त्याच्यामध्ये ती जी नायकीण आहे तिची सगळी कथा आहे. तिने तिच्या नातीला लेसन लिहून ठेवलेत. हा, ओके. विचित्र वाटेल आपल्याला असं समजायला. असं नाही आहे, असं नका घेऊ घ्यायला आपण ते. नायकीण म्हणजे पूर्वी त्यांना खूप स्टेटस होता. त्या काय हम्म, आता वेश्या असतात वेश्याघरात, तशा त्या नव्हत्या नायकिणी. हम्म, त्या हम्म, खूप त्यांना त्याच्या घरातल्या त्या म्हणजे जो जहागीरदार असेल, ज्यांनी तिला समजा आपण जरा चुकीचे शब्द वापरत ठेवलं असेल तिला, तर त्याची बायको सुद्धा त्याला खूप रिस्पेक्ट द्यायची. असं ते हम्म, नायकीण हा प्रकार वेगळा होता. या सगळ्या हम्म, ज्या विदुषी आहेत, गायिका आहेत, सगळ्या नायकीण घरातल्या आहेत. तर हम्म, त्याची जी मंजुळा जी ही आहे ना, आजी नायकीण, ती गेलेली. आणि तिची आवडता आवडता ते शारदा म्हणून त्यांची जी नात आहे, तिला ते पुस्तक, तिची डायरी सापडते, लिहिली आहे डायरी तिने. तर तिने हम्म. हे लिहिलं त्याच्यात की आपण तण विकायचं, मन विकायचं नाही. ओके. हा, खूप अतिशय सुंदर आहे ते. तर हम्म, त्याच्यात पण हाच कन्सेप्ट आहे की मोह होईल अनेक वेळेला मनाने. तनाने मोह होत नाही म्हणली ती, तनाने एकदाच मोह होतो. मनाने आपण कायमचे गुंतून पडू. आणि आपला व्यवसाय तो नाही. आपला हम्म, व्यवसाय प्रपंच सांभाळणे. त्याच्यामुळे तू आज शिकतेस म्हणाली ती शारदेला. हम्म, त्याच्यामुळे तू आज शिकलीस वगैरे वगैरे. हम्म, तर हम्म, हे मला अनेक ठिकाणी संदर्भ सापडतात माझ्या हम्म, आयुष्यात. म्हटलं तरी मी तुम्हाला सांगितलं तसं की माझ्या वेळी जे लोक काम करत होते, तर त्यांचं काही वेगळी बुद्धिमत्ता होती का? नाही. माझ्यासारखीच असेल बुद्धिमत्ता. सगळं सेमच होतं ना. पण कदाचित दे आर डुईंग मच बेटर. आता हम्म, काही लोक म्हणतात की आपलं जे आहे ते वल्नरेटिव्ह ओपन का करायची, तर ते ओपन केल्याशिवाय आपण मोकळे होत नाही आणि आपण शिकू शकत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण त्याच्यातनं मला एक गोष्ट कळली की तू जे म्हणतोय निशांत, तर ते समोरचा माणूस हे बोलत असताना हे आपण नीट रिचवून घेणे, आणि त्याला संबंध आहे, इरलेवून नाहीये ते, असमर्पक बोलणं नाहीये. कारण मी जेव्हा म्हणतो की सीआरएम मध्ये मला 2 वर्ष झाले, गेल्या वर्षी मला एकही क्लायंट नाही नवीन झालेला. जो आहे त्याच क्लायंटचे रिन्युअल झालंय, पण तेही झालंय ना. तर तू जे गोष्ट म्हटलास ना की प्रत्येक फॉलमध्ये युनिट्स बाय होतात. हा, हम्म, छोट्या छोट्या फॉलमध्ये काय होत असतं, पोर्टफोलिओची व्हॅल्यू सोडून द्या काय होती ती, हम्म, पण प्रत्येक वेळी नवीन नवीन खरेदी होती. हम्म, मी साधारणपणे हा विषय लावतो की एखादी आपली प्रॉडक्ट रेंज आपल्याला जेव्हा पाहिजे तितकं त्याच्यातनं रिटर्न देत नसेल त्याची. आता मगाशीच आपण बोलताना बोललो की तुझ्या सेलबद्दल तू बोललास की 2 वर्ष 2 महिने जरा लडखडतोय सेल तुझा, बरोबर ना. हम्म, हम्म, पण प्रत्येक वेळी हम्म, प्रत्येक लॉस्ट सेल किंवा लॉस्ट बिझनेस किंवा लॉस्ट एन्क्वायरी आपल्या एक संधी देते नवीन शिकायची. हम्म, आणि ती गोष्ट आपण जास्ती एबल होत जातो प्रत्येक हम्म, वेळेला. मला तर जाणवतंय सीआरएमच्या बाबतीत मी विचार केला की अरे निशांतजीत मी बोललो होतो की जानेवारीतच म्हटलं होतं अरे काहीच नाही झालं याच्यात. तर मी आता हम्म, लेखाजोखा घेतला तेव्हा पाहिलं की अरे प्रॉडक्ट तर कम्प्लीट माहिती झालंय, हम्म, युजर एंड माहिती दिले, कितीतरी कोटेशन दिले, कितीतरी रिक्वायरमेंट माहिती, आता फक्त सेलच व्हायचं बाकी. आणि हम्म, त्याच्याकरता मी शिस्तबद्ध प्रयत्न केलेत का तितके? तर कदाचित मी ऑडिट केलं माझं, आणि माझे काही दुसऱ्या ठिकाणी माझे कष्ट जास्ती जात होते, तर थोडेसे मी कमी करून या मार्गाला मी लावणार आहे, या म्हणजे माझा हम्म, की ऍक्टिव्हिटी एरियामध्ये आपण. तर हम्म, हा जर बदल केला तर हम्म, तो दिसेल. आणि हा आम्ही थोडासा 19 एप्रिलला जे आमचं निवडक उद्यमीची एक मीटिंग आम्ही ठरवली, त्याच्यामध्ये आम्ही लोकांना आवाहन केलेलं आहे की तुमचे अ, यशस्वी झालेल्या प्रयोगांपेक्षाही अयशस्वी झालेले प्रयोग जास्ती आपण एकमेकांपाशी शेअर करूया. ते गेलं नेटफ्लिक्सचं तुला म्हटलं तसं, नेटफ्लिक्सच्या फाउंडरने सांगितलं की मला यावर्षी जास्ती कॅन्सलेशन हवेत म्हणतो तो. हम्म, म्हणजे मला कंटिन्यू झालेले नको आहेत. म्हणजे आपण जर कंटिन्यू स्वरूपातच आपल्याला पैसे मिळत असतील, यश मिळत असेल, याचा अर्थ आपण प्रयोगशीलता जपत नाहीये. आणि हम्म, त्याच्याशिवाय काही घडणार नाही नवीन. जरी डिस्ट्रप्शन घडवायचं असेल तरी काहीतरी प्रयोग घडायलाच पाहिजेत. तर एक उद्योजकाला उद्देशून हे म्हणतोय मी. तर हा प्रयोग आपण असाच करतोय.
निवडक हम्म, उद्यमी हा प्रयोग आहे. आज मी ग्रुपवरती चर्चा चालू असताना म्हटलं की लोक जर इकडे प्रतिसाद दिला नाही तर ह्या ग्रुप चालू राहण्यात काय मतलब नाहीये. व्हॉट्सअपचा आमचा ग्रुप आहे तो. कारण प्रतिसाद देत राहणं हेच तर त्याचं इंगित आहे मुख्य. हम्म, कारण इकडे काय आपण बाकी काहीच करत नाही ग्रुपवरती. प्रमोशन करत नाही, काही करत नाही, काही करत नाही. आणि इनमिन खूप कमी लोक आहेत ग्रुपवरती सुद्धा. आपण सगळ्यांना काय मेंबरशिप घ्या या असं काय करत नाही. तर सगळ्यांना बौद्धिक असता हवी असेल असं नाहीये, पण बौद्धिक आवश्यक आहे, ही मात्र सत्य गोष्ट आहे. तर यावर्षी या 3 मेट्रिक्स आपण दर 3-3 महिन्याला बोलणार आहे. आणि त्याच्यावरती बघणार की रेव्हेन्यू स्ट्रीममध्ये ते वरती आणताना समजा कुठे फरक पडतोय मला. आणि मग आपण पुढे पण जाणार आहे की जसं हे फायनान्शियल एज्युकेशन घेतो, पीएनएल जे आहे ना, प्रॉफिट अँड लॉसचा शेवटी सेल झाला की झाला. एक क्रेडिटवर विकू नाही तर कॅशवरती विकू. सेल हा जो झाला, सेल तुमच्या रेव्हेन्यू मध्ये येतो. याचा अर्थ तुमच्या धंद्यात पैसा आला याचा नाही. हा. त्यामुळे कॅश फ्लो आणि फंड फ्लो हे पण आपल्याला नीट व्यवस्थित कळायला पाहिजे. आणि निशाम म्हणला तसं तुमच्या इन्व्हेस्टिंगचा पण एक कॅश फ्लो सुरू व्हायला पाहिजे तुमच्या. मे बी तुमच्या धंद्यात दिसणार नाही तो. तुमचे इंडिव्हिज्युअल तुम्ही जेव्हा रिटर्न हे कराल तेव्हा तो दिसेल. पण तो मग त्या बाबतीत मात्र माझी खूप चांगली प्रगती झालेली, जरी इकडे झाला तरी. आणि त्यामुळे मी तगून आहे असं मी सांगतो. गेले 2 वर्षात मी ते वेगवेगळ्या प्रकारे केले. काही चुकतात, काही बरोबर येतात, परंतु स्टे इन्व्हेस्टेड आहे. आणि कुठल्याही पद्धतीने मानसिक शांती ढळू न देता कुठेही वाहवत न जाणे हा प्रकार पाळायचा प्रयत्न करतो. हे झालं इन्व्हेस्टिंग बद्दल. आणि असाच प्रकार व्यवसायात सुद्धा आपण करतो. तुला काय बोलायचं कन्क्लुडिंग काय असं? हो म्हणजे माझे जे मी सुरुवात केली वडिलांबरोबर काम करताना, तेव्हा बॅग्स मॅन्युफॅक्चरिंगला कॉर्पोरेट गिफ्टिंग हा एकदम असोसिएटेड प्रकार आहे. आणि मी सगळं केलं, मग ते गार्डन अम्ब्रेला रिस्ट वॉच वरती डायल वरती प्रिंट करून देणं, आणि स्टेपनी कव्हर आणि वॉटनॉट. कारण ते प्रॉडक्ट युटिलिटी प्रॉडक्ट आहे बॅग्स हे, त्याच्यावरती कंपन्या आपलं नाव छापून देतात म्हणजे त्यांची मार्केटिंग होते, एवढं ते सोपं आहे. पण नंतर जाणवलं की ह्या मॉडेलमध्ये काम करणारे इतकी मंडळी आहे. आणि मग सगळा खेळ फिरून बिझनेस विन करणं हे पैशावरती येऊन ठेपतं. मग म्हटलं म्हणजे आपली काय उडी लांब पडणार नाही, कारण मी आज 200 रुपयाला देतो तर कोणतरी 180 वाला त्यांना भेटणारच, आणि कोणतरी 160 वाला भेटणारच आहे. प्लस या वर्षी त्यांनी बॅग दिली तर पुढच्या वर्षी काही ते लोक बॅग देणार नाही, म्हणजे मला रोज नवीन कस्टमर शोधायला आहे. मग असं जाणवलं की बॅकपॅक विकून 400 रुपयेच मिळतात, ट्रॉली विकून 1000 रुपये मिळतात, पण ट्रॉली विकण्याचा आणि बॅकपॅक विकण्याचा खर्च सेम आहे. किंवा वेळ तेवढाच खर्ची पडतोय. मग म्हटलं कमी किमतीचे प्रॉडक्ट का विकता, असे सगळे नैसर्गिक नियम लावत लावत मी फायनली ते निशला आलो. आणि ट्रॅकिंग मेट्रिक म्हणाल तर आपण युनिट इकॉनॉमिक्स बद्दल बोललेलं आहे. आता मी माझं प्राइसिंग मॉडेल सगळं काढून ठेवलेलं आहे माझ्याकडे, डोक्यात ते एकदम छापलेलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की मी एक प्रॉडक्ट विकल्यानंतर मला 2 रुपये मिळतात. आणि म्हणूनच मी जे म्हटलं तसं की मी डायरेक्ट टू कन्झ्युमर मॉडेलमध्ये अशासाठीच काम करतो की मला दुकानांमधून माल देऊन ते उधारीचं जर जेव्हा गणित जर मी माझ्या डोक्याला लावून घेतलं तर मला 1760 मेट्रिक ट्रॅक करायला लागलं. आणि प्लस एक सोपा नियम आहे की उधारी देऊन जेव्हा मी धंदा करतोय म्हणजे माझ्या कॅपिटलवर दुसरे पैसे कमवतो. म्हटलं ते आपल्याला करायचंच नाही. त्यामुळे युनिट इकॉनॉमिक्स हे माझ्या डोक्यात, मला रोजच तुम्ही विचारलं तर रोज मी क्लोज टू अॅक्युरेसी सांगू शकतो की मी किती पैसे कमवतो. तर तेवढं तुम्ही स्लीक हा उदाहरण दिलं तर तसं मी ते माझं निश करून ठेवलंय की हे एकच प्रॉडक्ट, ह्याच्यामध्ये मी डीप जाईन की आता लोकांचे प्रॉब्लेम काय आहे की क्रॅक कसं जातं, मग व्हील्स का तुटतात, तर मग त्याच्यामध्ये मी शेल काय थिकनेस मध्ये काहीतरी करू शकतोय का, त्याचा कर्वचा बेंड खूप जास्त असेल तर क्रॅक जाण्याची शक्यता असते, असं मी त्याच्यात डीप जात चाललोय. आणि मग हे मी कसे सॉल्व्ह करू सखोलच शकतो. जायला पाहिजे. हा, तर हे मी कसं सॉल्व्ह करू. आणि मग लोकांपर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. मग 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 कन्झ्युमर बिहेवियर आलं. मग असं ब्रॉड स्ट्रोक मध्ये की भारतात लग्न असेल तेव्हा लगेच विकलं जातं. मग लग्न असणाऱ्या घरामध्ये मी कसा पोहोचू शकेन, मला काय करायचंय दुकानांमधून जाऊन वगैरे, असं असा तो मी व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न. तर हे माझे ट्रॅकिंग मेट्रिक्स आहेत. छान छान छान. आपण हम्म, यावर्षी पण छान छान पॉडकास्ट घेतलेत. आपण जर गेल्या वर्षी जर पाहिलं हम्म, तर आपले पॉडकास्ट पण छान छान झाले. हम्म, पर्टिक्युलरली युनिट इकॉनॉमिक्स किंवा तू बोललास त्यामुळे मला आठवायला लागलं की आपण तसे विषयाला केवढं धरून आणि सखोल जायला लागलो आहे. एक मला महत्त्वाचा फरक असा वाटतोय की एक ओव्हरऑल आपल्या व्यवसायातून आपण मगाशी म्हटलं ना तुम्हाला की आपण काय करायचं हे ठरवायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी प्रमुख बदल असा केला की माझे 50% जे
मी पूर्वी 100% व्यवसायातलंच काम करायचो, म्हणजे हम्म, सगळं याच्यातच करायचो, माझ्या डायरेक्ट व्यवसायातलं. तर त्यातला 50% माझी जी गुंतवणूक आहे ना, ती सगळी पैशाची हम्म, नाही, कष्टाची गुंतवणूक किंवा कसली, ती मी वेळेचीच. इन्व्हेस्टिंगवरती वळवलेली आहे. मी अजूनही पटकन निशांची बोलतो कधी कधी, हे करूया, आणि त्याला मी सांगतो हा एवढा प्रश्नाचं उत्तर आहे, मला थांबतो, मी जरा विचार करतो, परत त्याच्यावर ढवळतो आणि मग येतो. दिस इज लर्निंग. आणि त्यातनं माझे खूप चांगल्या प्रकारे माझ्यामध्ये फरक पडतोय आणि माझ्या आजूबाजूच्या मध्येही फरक पडतोय. तर आय थिंक वी शॅल एंड विथ दिस. हो. काय म्हणता? आणि एक जस्ट म्हणजे हां. तुम्ही जे मांडली प्रस्तावना की दुसरीकडे आपण काय शिकतो आणि त्याचा व्यवसायात कसा उपयोग होतो, तर ते रूल ऑफ इन्व्हर्जन ते वगैरे चार्ली मंगरने सांगून दिलं. मग त्याचं एक वाक्य आहे की ऑल आय वॉन्ट टू नो दॅट वेर एम आय गोइंग टू डाय सो दॅट आय विल नॉट गो देअर. म्हणजे मला काय काय परत सांग. ऑल आय वॉन्ट टू नो दॅट वेर एम आय गोइंग टू डाय सो दॅट आय हां. विल नेव्हर गो देअर. तर मला आगाऊ माहित पाहिजे मी कुठे कुठल्या दिशेने गेल्याने मी मरणार आहे, तर मी त्या दिशेला जाणारच नाही. आणि हम्म. म्हणून त्याने त्याच्या नोकरी करतानाचा रूल ऑफ इन्व्हर्जन की तो मिटिरिओरेटर होता, तर त्याने योग्य माहिती नाही दिली. वेधशाळेशी संबंधित त्याचं काम होतं. आणि लोकांनी समजा गाड्या बाहेर काढल्या आणि समजा काय वादळ आलं तर काय झालं तर त्यांचा जीव जाणार आहे. मग माझ्यावरती खूप जबाबदारी आहे. मग मी काय केल्याने लोकांचं नुकसान होणार आहे त्याचा विचार केला तर मग त्याच्या विरुद्ध करणं म्हणजे लोकांचा फायदा. तसं जर इथे आता तुम्ही लावलं की मी रोज मार्केट खाली पडल्यानंतर काढून घेणार आहे, तर मग माझं बोंबलेलं आयुष्य. मग ते रूल ऑफ इन्व्हर्जन मी लावला. किंवा मग मी ट्रॉली बॅग पण विकतो, मी बॅकपॅक पण विकतो, आणि मी हे पण विकतो आणि ते पण विकतो, त्यापेक्षा हे मी नाही विकत. हे मला अरे, आणि इन्स्टिट्यूशनल. जेव्हा आपण एकच प्रॉडक्ट करतो ना, बरं का, हम्म. मला अजून एक गोष्ट जाणवली, तुला गोष्ट याच्यात शेअर करायला पाहिजे जरूर ती. हम्म. वेन यू डिसाईड की दुसरं काही करायचं नाही आहे, हम्म. हम्म. जेव्हा दुसरं काही करायचं नाही आहे, तर आपल्याकडे सगळ्यात महत्त्वाचा जो आस्पेक्ट शिल्लक राहतो तो म्हणजे वेळ. हम्म. आणि म्हणतात ना, तो वेळ खायला उठतो, है ना. हम्म. तो खायला का उठतो? कारण आपलं सतत काहीतरी करायची प्रचंड सवय लागलेली आहे. सतत. मग सतत करत असतोच आपण. पण तो हम्म. मियाई म्हणून एक शास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तो म्हणतो की रिकामा वेळ सुद्धा स्ट्रक्चर करायला लागतो. एकदम खरं आहे ते. त्याचं फ्लो नावाचं सायन्सच आहे त्याचं, खूप छान. तो मेडिटेशन म्हणजे हा फ्लो आहे ॲक्च्युली. आपण म्हणतो मेडिटेशन म्हणजे डुईंग, सायन्स ऑफ डुईंग नथिंग म्हणतात गुरुजी आमचे. तर सायन्स ऑफ डुईंग नथिंग म्हणजे सिस्टमॅटिकली डुईंग नथिंग, असं आहे ते. आणि बरोबर. तर जेव्हा आम्ही असं ठरवतो की नाही, आता सगळ्याच काही जे काय जीना या मरना या, इसके सिवा कुछ बेचना नहीं, अभी दो चीज के हम्म. सिवा. तर हम्म. मी हे नसला वेळ याचा कंटाळा की दुसरं विकत नाही. हम्म. तसं एक हम्म. पुस्तक मी एकच पुस्तक वाचायला घेतलं की हम्म. पुस्तकाचा कंटाळा आला तर पुस्तक बंद करून थांबवायचं ते. हम्म. पण हम्म. म्हणून दुसरं तोपर्यंत वाचायला नाही घ्यायचं किंवा पटकन हम्म. व्हॉट्सअपचं स्टेटस नाही बघायचं. तर हम्म. ह्या गोष्टी जर प्रॅक्टिस, या बाजूला बऱ्याच गोष्टी प्रॅक्टिस करायला लागतात हा पॅसिव्ह डेव्हलप करायला. मी काय वाचलेलं नाही त्याच्यावरती काही. पण हम्म. मला हे माहिती आहे की साध्या साध्या गोष्टी, की सकाळी आंघोळी जातो, आंघोळी जाताना समजा आता काय लागत नाही पाणी, पण बादली भरतो ना, तोपर्यंत आपण पटकन कपडे वाळत घालून ये, टॉवेल घे, हे कर ते कर, 50 गोष्टी करतो. तर त्या मी आता आवर्जून टाळतो. मी काय करतो, आंघोळीला जायचं म्हटलं की हा एक टोटल अनुभव आहे आंघोळीचा सगळा. तर त्यावेळेला मी फोन पहिले ह्याच्यावर टाकतो, DND वरती, आणि आंघोळीच्या वेळेपर्यंत एक 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 काम करतो, म्हणजे एक एक लिटरली एक एक. म्हणजे पहिलं बादली भरून झाली, मग शेवटचं काम आहे बादली भरणे, मग तोपर्यंत बाकीची कामं करणं. हे जरा जास्ती तपशीलवार बोललो, परंतु हा तपशीलवार जर आपण विकास केला तर आपल्याला कळतं की मधला मोकळा वेळ कसा हाताळायचा आहे. आणि ही खूप मोठी गुंतवणूक आहे, कारण बहुतेक लोक, म्हातारे लोक, याच्यामध्ये बरेच वेळा फ्रस्ट्रेट होतात. एक आबूचा तो मित्र आहे आलोक राजवाडे, त्याचं नाटक आहे एक, एक्झिट म्हणून, कधी लागला प्रयोग तो जरूर बघा. ते ओके. एक्झिटमध्ये म्हातारा नवरा बायकोचंच आहे सगळं, म्हणजे 80+ आहेत ते, ओके. 85 किंवा 90च्या आसपासचे असं दाखवलं ते. ते जरूर बघा, ते खूप बघण्यासारखं त्याच्यात आहे. तर म्हणजे हे सगळं अवांतर घडणं म्हणजे शिक्षण घडतं आपलं, आणि आपलं आयुष्य थोडंसं श्रीमंत खऱ्या अर्थाने होत जातं. अजून एक त्याला गमतीचा भाग आहे सर. हम्म. जेव्हा तुम्ही निश करताना तुम्ही म्हणाला तुमचा मेनू स्लिक केला, मी ठरवलं की मी फक्त हार्ड लगेज करणार, लगेज मध्ये सॉफ्ट लगेज पण नाही करणार, तेव्हा इनव्हेरिएबली ना तुम्ही बघा मोर ऑफन दॅन नॉट लोक तुम्हाला स्पेशलिस्ट समजायला लागतात. आणि हम्म. तेच तुम्हाला हवंय की मी हेही करतो हेही करतो हेही करतो, नाही मी फक्त हेच करतो. आणि मग तुम्ही म्हणाल तसा वेळ मिळतो, डीप जाता येतं. मी आता माझं असं म्हणत आहे की मी लगेज पर से बद्दलचं अवेअरनेस काहीतरी करू का सुरू, लोकांना माहिती देणार, न्यूज लेटर म्हणा वगैरे. तसं पाहिजे.
हा, तर ते ऑटोमॅटिकली तुम्ही ह्याच्यातले स्पेशालिस्ट आहेत असं बिल तुम्हाला चिकट हा हम्म. एक फ्री लंच म्हणतात ना तसा फायदा आहे असं. बरोबर. बरोबर. चलते हैं, चलो. ओके. यार. चला यस. भेट थैंक यू पुढच्या सो वेळी. मच. हा. यस, यस.